पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक असलेल्या ऊस शेतीला आता अनेक समस्यांचं ग्रहण लागलंय। ऊस तोडणी मजुरांपासून ते अगदी वाहतूकदार आणि कारखान्यापर्यंत विविध घटकांकडून ऊस उत्पादकांची लूट होतीये। आपला ऊस वेळेत कारखान्याला जावा या इच्छेपोटी ऊस उत्पादक शेतकरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत। या परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची बोटचेपी भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर उठलीय। पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेतीचं क्षेत्र मोठं आहे। कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोडणी मजुरांची टंचाई जाणवते। त्यातून हेच मजूर गेल्या काही वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करतायत। हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोड मजुरांच्या टोळ्या साखर कारखान्यांकडून लाखो रुपये उचल करतात। दुसरीकडे प्रत्यक्ष ऊसतोडीवेळी शेतकऱ्यांचीही अडवणूक करतात। त्यांच्याकडून टनाला 300 पासून 500 रुपयेपर्यंत जादा रक्कम घेतात। शिवाय आड रस्ता, पातळ ऊस, कमी वजनाचा ऊस आणि पडलेला ऊस तोडणार नाही, नाहीतर जादा पैसे द्यावे लागतील अशी अडवणूक केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारे ऊसतोड मजुरांकडून सुमारे 477 कोटी रुपयांची लूट झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी केलाय। शिवाय ट्रॅक्टर किंवा ट्रकच्या ड्रायव्हरची एंट्री फी म्हणून प्रत्येकी किमान 300 रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतात। ऊसाला तुरे येऊ नयेत आणि नुकसान होऊ नये म्हणून बिचारा शेतकरी विविध प्रकारे होणारा अत्याचार निमूटपणे सहन करतो। अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय। दुसरीकडे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या वतीनं ऊसतोड मजुरांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बिलातून प्रति टन 10 रुपये कपात करून घ्यावी असा आदेश देण्यात आलाय। त्यानुसार राज्यातील सुमारे 200 साखर कारखान्यांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये या महामंडळाकडे जमा होतात, पण त्याचा विनियोग काय होतो याबाबत आज तागायत कुणालाही काहीही माहिती नाही। 17 नोव्हेंबरपासून कोल्हापूर जिल्ह्यातील 23 सहकारी साखर कारखाने व खाजगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत 1,60,00,000 टन ऊसाचं गाळप केलेलं आहे 4 फेब्रुवारीपर्यंत। आणि या गाळप केलं त्यावेळी ऊसतोड मजुरांनी प्रत्येकाला ऑन मनी म्हणून प्रत्येक टनाला सुमारे 300 रुपये घेतले। अशा पद्धतीनं 477 कोटीची ऊसतोड मजुरांनी लूट केलेली आहे। त्याचबरोबर शासनानेही ऊसतोड मजूर कामगारांचं महामंडळ गोपीनाथ मुंडेंच्या नावचं जे आहे त्याच्यासाठी टनाला 10 रुपये कपात करून घ्यायचे आदेश दिले। त्याप्रमाणे ऊसतोड मजुरांचं भलं व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार न करता जवळजवळ 16 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातनं गेलेले आहेत या साखर कारखान्यांच्याकडनं। असं असताना सुद्धा टनाला जवळजवळ 500-600 रुपये अशा प्रकारे कपात होत असताना सुद्धा परत ऊसतोड मजूर ऊस पडलेला या नावाखाली जाळून न्यायचा प्रकार स्वतःच करतात। याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे। ऊस तोडणीसाठी छोटी हार्वेस्टिंग मशीन आली तर शेतमजूर आणि इतर घटकांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबेल। शासनानं याबाबत विचार करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी होतीये।